वल्ले वाल्मीकि कोकिला आपदामपहर्तारं दातारं सर्वसं लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि बीजानां तर्जनं राम रामेति गर्जनं रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तनयः सदा भवतु मे भो राम मामकर. सगळं खायला लागले तिथलं फळं गहू तांदूळ चांगलं की नाही. राम रामेति रामेति रमे राम. आणि यांचं बघा इथं श्वान आणि अश्व दुसरीकडे जात नाहीत ते. राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानमे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानमे. राम रक्षा स्तोत्रम संपूर्णम. चला आता बागेत जाऊन या. बागेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गार्डन गार्डन दिल गार्डन गार्डन हो गया. दिल गार्डन गार्डन हो गया. सुंदर सुंदर वातावरण. थोडासा पाऊस पडत आहे त्यामुळे वातावरण जरा डाऊन आहे. मस्त वाट बघत बसलेल्या आहेत आमच्या मैत्रिणी. तिरीप एक आलेली आहे. सून पण आलं बघा. श्रीहरी 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 श्रीहरी. चला रामकृष्ण हरी रामकृष्ण. जरा लॉनवर तेवढंच फिरल्यामुळं बरं वाटलं. फिरावं फिरावं. फिरले तर चांगलं चांगलं राहतं दिवसभर. आणि आहे आपल्या इथं सोय. होय बाग आहे बाग आहे सगळं हे छान आहे. सगळं आपल्याला हवा मिळते. मग काय तर झाडाचं निसर्गाचं सगळं मिळतंय. बघायला मिळते. आणि काय फ्रेश. होय हा खात बसली होती. म्हणजे किती ह्याचा उपयोग झाला बघा. गहू आणि ते सगळं खायला लागले. तो डाळ आहे हरभरा डाळ बायकांनी घातलेली. हा सगळं ते फुंकून फुंकून खायला लागले. इकडे एक जण उभे आहेत. घोडेच घोडे. वॉकिंग झालं नाश्ता झाला आणि आता जरा बाहेर गेले तर याची गाडी आली होती. मग तोतापुरी आंबा आणला. म्हटलं काहीतरी करूया साखर आंबा वगैरे. आणि ब्रेड आणला मस्त मस्त ताजा ताजा. तर ताज्या ब्रेडचं काय करूया. तोतापुरी आंब्याचं तर लोणचं घालूया. चहा ठेवलेला आहे आणि सँडविच करण्याचा मूड आलेला आहे. कारण मला आत्ता पुदिनाही विकत आणलेला आहे. पुदिना कोथिंबीर 5-5 रुपयाची. 5 रुपयाचे 2 टोमॅटो. 5 रुपयाची काकडी. कांदा होता घरामध्ये. आलं मिरची डबू मिरची कांदा लसूण फुटाण्याची चटणी फुटाण्याचे डाळ. आता चटणी करणार आहे ना म्हणून. आणि इथे माझ्याकडे तयार फोडणी. चला आता चटणी करूया. आज पुदिना चटणी पुदिना हे सर्व एकत्र करून पुदिना चटणी करणार आहे चमचमीत. आज मी सँडविच करणार आहे खायला. मूड आला की खायचं. आनंदाने खायचं. लगेच आता नको नंतर नको असं करायचं नाही. कारण आपल्याला खावंसं वाटलं खाल्लं की मनही शांत मन आनंदी. खाल्लेलं पचतं. मन आनंदी असलं की खाल्लेलं पचलं. तुमची गट हेल्थ चांगली असली की तुम्ही आनंदी. आणि तुम्ही आनंदाने खाल्लं ते छान पचलं की तुमच्या पोटामधले जे बॅक्टेरिया असतात ते पचन चांगलं करतात आतड्यातले. आणि हॅपी हार्मोन्स तयार होतं. सिरोटोनिन जे फार आयुष्यात महत्त्वाचं आहे. तुमची व्याधी प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी तब्येत चांगली राहण्यासाठी मन प्रसन्न राहण्यासाठी. मन चांगलं तर शरीर चांगलं. बाकी चिटकपिटको आजार प्रत्येकाला असायचेच. ते काय प्रश्न नाही. कोरोनाची देणगी आहे.
तर असो, चला आता सँडविच करून खाऊया. चटणीसाठी पुदिना, कोथिंबीर, मीठ, एक टाकून त्याच्यात बाजूला करायचं. फुटाण्याची डाळ, फुटाण्याच्या डाळीने कसा दाटपणा येतोय म्हणून टाकायची. ढबू मिरची, कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि या सगळ्यात आता थोडीशी फोडणी घालायची, म्हणजे चव मस्त लागते. म्हणून जरा थोडी फोडणी, एवढीशी फोडणी करत कधी बसणार, म्हणून माझ्याकडे तयार फोडणी. त्याच्यात कढीपत्ता असतो, शेंगदाणे असतात आणि नॉर्मल आपली फोडणी, होय की नाही. फोडणीच फोडणी. ही तयार फोडणीची किमया, म्हणून तयार फोडणी करून ठेवायची मस्त. चला गुर्र, मस्त चटणी झालेली आहे. थोडं पाणी घालूया आणि आता परत गुर्र करूया, म्हणजे पातळ छान ब्रेडला लावायला पातळ होते ना म्हणून. गॅसवर तवा ठेवलेला आहे जरासा. आता त्याच्यात तूप टाकूया. सँडविचची तयारी केलेली आहे. काकडी पातळ, त्याचं साल काढलेलं नाही आहे. टोमॅटो, काकडी, चटणी केलेली आहे, लोणी आहे आपल्याकडे. आता एका बाजूला आपण लावणार आहे चटणी आणि एका बाजूला आपण लावणार आहे लोणी. आणि हे लोणी आपण एका बाजूला लावणार आहे, असं मस्तपैकी. आणि आता यावरती आपण सर्व आपलं हे साहित्य ठेवणार आहे. भरपूर प्रमाणात ठेवूया, कारण आपल्याकडे भरपूर सगळं आहे. आणि कांदा मी चुकून विसरून असा कापलेला आहे, बोलण्याच्या नादात. गोल कापायचा तर वाकडा कापलेला आहे, पण ठीक आहे, छान आहे. आता यावरती आपल्याकडे चटणी भरपूर असल्यामुळे इथे सुद्धा लावून घेऊया चटणी. या बाजूला आहे ना, मग कशाला नाही लावून घ्यायचं, होय की नाही. आहे ना. चला, तर यावरती हे असं ठेवायचं आणि गरम गरम याच्यावर तूप घालूया. आधी तुपाचं कुठं आहे, तर ह्याच्यावर थोडं तूप घालते आणि हे आता या पद्धतीने इथे असं करते, मस्त ठेवते. म्हणजे खालून तुपाचा इतका मस्त स्वाद लागतो त्याला, सुंदर. वरतीही थोडंसं तूप घाला. एकूण भरपूर कॅलरीयुक्त, फॅटयुक्त करून खायचं. डाएटवाल्यांनी हे बघू नये. आता छानपैकी गरम 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 उलटं पालटं करायचं आणि गरम गरम खायचं आहे. कुरकुरीत तयार झालेलं आहे. हे बघा, असं सहज निघालं की समजायचं मस्त झालं. छानपैकी तयार झालेलं आहे. दुसऱ्याची तयारी केलेली आहे. आता यावरती आता थोडंसं तूप घालायचं पुन्हा. मग हे आपण असं व्यवस्थित त्यावर ठेवू शकतो. ओ जरा बंद करा की, एकदम मोठा टीव्ही लावू नका, बारीक लावून ठेवा. काय न्यूज बघतात ग बाई. चटणी केली. आता हे खाण्यासाठी सोपं पडावून अर्ध अर्ध कापून दिलेलं आहे. घ्या. असं मस्त दाबलं, हाताला तूप लागलं असतं म्हणून. हे असं सहज निघालं की समजायचं झालं आपलं. अजून निघालं नाही सहज. मस्त खमंग बारीक गॅस. थांबा जरा, थांबा की जरा, चांगलं झालंय. थांबा 1 मिनिट. छान झालंच असणार आहे ते. जरा दाबायचं ते. आता ह्यानं उलटं करायचं दोन्ही हाताने. मस्त खमंग. आता ह्याला सुरीनं असं करायचं, म्हणजे मस्त खाता येतं, नाही तर खाता येत नाही. अरे एवढा मसाला कुठं असता विकतमध्ये, नुसतं चटणी काहीतरी लावतात तिखट. फार तिखट असते. मस्त झालंय, भरलंय. पौष्टिक आहे हो, विटॅमिन सगळे.
किती विटॅमिन्स आहेत त्याच्यात? भरपूर प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट आहे, विटॅमिन ए, बी एस सगळं आहे. मस्त आहे. पुन्हा एकदा चहा घेऊया आता. 12 वाजलेत तरी सुद्धा चरचरीत चहा, मस्त चमचमीत. चहा उकळेपर्यंत जरा सेटल होईपर्यंत मी ह्या पुदिन्याच्या काड्या कुंडीत लावून येते. हे आमची गार्डन याच्यामध्ये आता ह्या लावूया, नुसत्या टोचायच्या बस. तर ह्याला परत पानं फुटतात. जे आणि एकदा चटणी होतेच की. चला मस्त. तर खाली मुळं असतातच. तुम्ही चहा पिणार आहे का? चहा पिणार आहे का? होय, तयार आहे.